नमस्कार. Yep, it is fine. इंडियन मॅजिक आहे आणि प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सादर प्रबोधन संवादमध्ये मी मयूर रानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये भरत पाठक सर आपल्याबरोबर आहेत, त्यांना यातले बरेच लोक ओळखतात ऑलरेडी त्यांच्या लिखाणामुळं, त्यांच्या वेल्थ मॅनेजर या कंपनीमुळं, आणि त्यांचे लेख पण आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून ऐकत असतो, वाचत असतो, वेगवेगळे व्हिडिओ ऐकत असतो. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय जो आहे तो आहे आर्थिक नियोजन बदलायची आता गरज पडणार आहे का या संदर्भात. भरत सर तुमचं स्वागत, मग सगळ्यांचं स्वागत. थँक्यू. हा, मी पहिला प्रश्न सुरू करतो. कोरोनाच्या संदर्भात आताची परिस्थिती उद्भवलेली आहे, तर आपण सुरुवात करताना थोडासा आधीच्या गोष्टींचा आढावा घ्यावा. या दृष्टीनं कोरोनाच्या आधीची अर्थव्यवस्थेची आपली स्थिती कशी होती नक्की, याच्याबद्दल थोडक्यात जर तुम्ही सांगून सुरुवात केली तर सगळ्यांना आपल्याला एक अंदाज येईल. म्हणजे आज आपण आजचं वर्तमानपत्र वाचायच्या ऐवजी चुकून समजा जानेवारीतलं वर्तमानपत्र उघडलं तर परिस्थिती अशी दिसेल की सगळीकडे एकदम गोल्डी लॉक्स परिस्थिती असं म्हणतात तशी. सेन्सेक्स 42,000वर होता, निफ्टी 12,400. आणि ही फक्त भारतातली परिस्थिती होती असा भाग नाही, तर जगातलीच सगळी मार्केट्स, इक्विटी मार्केट्स, बॉन्ड मार्केट्स ही गेल्या 10-11 वर्षांमधल्या उच्चांकी परिस्थितीला होती. म्हणजे आपण अजून थोडंसं मागे जाऊ. 2008 मध्ये सबप्राईम क्रायसिस झाला आणि सबप्राईम क्रायसिस त्याच्यानंतर मंदी येऊ नये म्हणून सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीजमधनं त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे बाजारात उपलब्ध केले आणि व्याजाचे दर कमी 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 करत युरोपमध्ये, जपानमध्ये तर शून्याच्या खाली गेले होते. अमेरिकेमध्ये 1% सगळे व्याजदर आले होते. आणि यातनं परिस्थिती अशी झाली होती की एक प्रचंड मोठं बुल मार्केट 12 वर्षाचं 11 वर्षाचं आपण बघत होतो. आणि ही जी प्रचंड तेजी होती त्याची आघाडी सगळी अमेरिकेकडे होती. म्हणजे नेहमी असं म्हणतात की विकसित देश थोडे त्यांची ग्रोथ कमी असते आणि उदयोन्मुख देश थोडे जोरात असतील, पण इथे परिस्थिती वेगळी होती की घोडदौड चालली होती ती अमेरिकेच्या मार्केटची. त्याच्यामध्ये बघितलं तर नॅसडॅक हा जो 2009 मध्ये 1300चा नॅसडॅक होता तो 9,800ला पोचला होता. म्हणजे जवळजवळ 8 पट झाला होता 10 वर्षाच्या काळात. आणि त्यातले सुद्धा हाताच्या बोटावर मोजणे इतके जे शेअर्स होते, फेसबुक, ॲमेझॉन, गुगल, नेटफ्लिक्स, हे तर 15 पट 17 पट असे वाढलेले होते. तर एक प्रचंड तेजीची परिस्थिती सगळीकडे होती. अमेरिकेचा ग्रोथ रेट 2.5%, 3%, 3.5%ला जाईल अशी ही सगळी धारणा होती. त्याच्यात काही लोक धोक्याचा इशारा देत होते की हे जे सगळं तुम्ही फुगवलेलं आहे हे व्याजदर कमी केल्यामुळे झालेली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही स्टिरॉइड देऊन या पेशंटला उभं केलं सबप्राईम क्रायसिस नंतर आणि त्याचा एकदम तुम्ही ॲथलीट झाल्यासारखं आता सगळं वागताय. ह्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट अशी झाली की व्याजदर कमी 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 होत गेल्यामुळे लोकांचं कर्ज घेण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. म्हणजे सबप्राईम क्रायसिस झाला तेव्हा घरं घेण्यासाठी लोकांनी कर्ज घेतली होती, पण आता बऱ्याच कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेतली होती, बऱ्याच सरकारांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतली होती. विकसित देशांचे अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं कर्जाचं प्रमाण हे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3पट 4पट असं झालेलं होतं. आणि बऱ्याच कंपन्यांमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचे शेअर बायबॅक करण्यासाठी सुद्धा कर्ज घेतले. आणि साहजिक आहे, कारण शून्य व्याजदराने जर कर्ज मिळत असेल तर त्याची काही कॉस्ट नाही. मला स्वतःचे शेअर घेतले तर माझं डिव्हिडंड 2% 3% जर होत असेल तर त्यांनी, तर अशी सगळी परिस्थिती होती. आणि काही लोक त्याचा धोक्याचा इशारा देत होते की हे सगळं कर्जावर आणि शून्य व्याजदरावर उभारलेला हा डॉलर आहे आणि हा फुगा कशाने तरी त्याला एक टाचणी बसणार आहे, हे सगळं अडचणीत येणार आहे. पण ही जी पिनप्रिक आहे ती अशा पद्धतीने येईल आणि एकाच वेळी जगातल्या 200 देशांमध्ये हे संकट उभं राहील
हे कोणी बघितलेलं नव्हतं. तर त्यामुळे ही धोक्याची परिस्थिती आहे, पण अजून थोडं चालेल, धोक्याची परिस्थिती अजून थोडं चालेल, अशासारखी ही गोष्ट होती. आणि आपण असं म्हणू की निमित्त काहीतरी होतं, ते निमित्त आलं, ते कोरोनाच्या दृष्टीने आलं. पण आधी अर्थव्यवस्थेला आणि बाजारांना बरीच सूज आलेली होती असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. बरोबर. सो आलेल्या सुशीचा उगम हा आता अचानक कोरोना या सार्वत्रिक म्हणजे सगळ्यात मिळून एकच जे कारण आहे त्याच्यामुळे फुटला असं आपल्याला म्हणता येईल आता. तर एक आता थोडीशी गोष्ट ह्या मला कोरोना तिथे नंतरची ऍड करायची, एक थोडी गोष्ट ऍड करायची, ती म्हणजे ही जगातल्या आणि अमेरिकेतल्या बाजारांची परिस्थिती होती, पण आपल्याकडे थोडीशी वेगळी परिस्थिती होती. म्हणजे 2018 नंतर आपल्याकडे स्लोडाऊन होता, मंदी सदृश परिस्थिती होती. आणि म्हणजे आधी आपण डिमॉनिटायझेशन बघितलं, त्यानंतर GST आल्यामुळे गोष्टी थोड्या मागे पडल्या. त्याच्यानंतर NBFCचा IL&FS नंतर काहीसा क्रायसिस आला, बँकांचं NPAचं प्रमाण होतं, आणि आपल्याकडचे जे व्याजाचे दर होते ते इन्फ्लेशनच्या मानाने खूप जास्त व्याजाचे दर होते. त्यामुळे उद्योगांना न परवडणारे व्याजाचे दर ही आपल्याकडची परिस्थिती होती. त्यामुळे तसं बघितलं तर 2018-2019 आपल्याकडे स्लोडाऊनचीच परिस्थिती होती. आपल्याकडचे वाहनांचे खप कमी होत होता, इतर गोष्टींचं GDP ग्रोथचा दर कमी होत होता. आणि सप्टेंबर 2019 नंतर गव्हर्नमेंटनी काही ॲक्शन्स घेतल्या होत्या. NBFCसाठी पॅकेज दिलं होतं, बँकांसाठी दिलं होतं, कॉर्पोरेट टॅक्सचा रेट कमी केला होता. आणि याच्यावरनं अशी एक थोडीशी आशा होती की आपल्याकडे थोडी उभारी यायला लागेल आणि ग्रीन शूट्स ज्याला आपण म्हणतो तशी दिसायला लागतील अशी परिस्थिती होती. हे आर्थिक संकट आल्यानंतर म्हणजे हे खरं हेल्थकेअर मेडिकल संकट आहे, त्याचं आर्थिक सामाजिक सगळ्या संकटांमध्ये रूपांतर झालं. आणि आपली जी थोडी उभारी घेण्याची परिस्थिती होती त्याला खीळ बसली, त्याला मोठा सेटबॅक आला, अशी आपल्याकडची परिस्थिती आहे. म्हणजे भारतामध्ये मराठीत म्हणण्यात अशी दुष्काळ होताच, त्याचा 13वा आला अशी कंडिशन झालेली असं म्हणायला हरकत नाही. आता दुष्काळ थोडं जास्त होतंय, पण पावसाची वाईट सरासरी परिस्थिती कमी होती आपल्याकडे. अच्छा. तर आता ओघाने येणारा प्रश्न की आत्ताच्या या परिस्थितीमुळे जिथं ओघानं कमी प्रमाणात पडलेल्या पावसाच्या क्षेत्रामध्ये आता पुन्हा दुष्काळ होण्याची परिस्थिती निर्माण होते. आता त्या परिस्थितीचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती कसा होताना तुम्हाला दिसतोय आणि खास करून मार्केटवरती त्याचा परिणाम कसा होताना तुम्हाला दिसतोय? मग अशी म्हटलं तसं की आर्थिक संकट आपण पूर्वी पण बघितलेत. म्हणजे गेल्या 30 वर्षात जर बघितलं तर जवळजवळ 9 वेळा बाजार 25-30% पडला होता, की त्यातल्या 3 वेळा 50% पडला होता. म्हणजे 1998 मध्ये एशियन क्रायसिस आणि रशियन करन्सी डिफॉल्ट झाला होता. 2000 साली .com चा फुगा फुटला होता, तेव्हा अशी परिस्थिती होती. 2008 मध्ये सबप्राईमची परिस्थिती होती. पण एक फरक त्याच्यात असा होता की ही सगळी आर्थिक संकट होती. दुसरा भाग त्यातला असा वेगळा जो दिसतो तो हा आहे की हे घडत होतं ते कुठेतरी आपल्यापासून लांब 5000 मैल 10,000 मैलावर. आता आपल्या अंगणात हे आलेलं आहे, आपला उंबरठा ओलांडून ते आत आलेलं आहे. हा खूप मोठा फरक आहे. म्हणजे मुंबईची लाईफलाईन म्हणतात ती लोकल 70च्या दशकात एकदा 10-11 दिवसासाठी बंद झाली होती. त्यानंतर ही लाईफलाईन कधी बंद झालेली नव्हती. आज आपण याचा विचार करू शकत नाही की गेले 60 दिवस मुंबईची लोकल सुद्धा बंद आहे आणि ती कधी सुरू होईल आपल्याला आज सांगता येत नाही. तर आपल्या अर्थव्यवस्थेचं जे सगळं रक्ताभिसरण आहे ते थांबवण्यासारखी ही मोठी घटना आहे, त्याचा मोठा धक्का बसल्यासारखी परिस्थिती आहे. आणि याच्यातनं कोणाची सुटका झालेली नाही. नोबडी हॅज बीन स्पेअर्ड. म्हणजे शेतमजुरांपासून मायग्रंट लेबरपासनं ते मोठ्या उद्योगपतींपर्यंत की ज्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन मोठे उद्योग उभारलेत, या सगळ्यांना याचा फटका बसलेला आहे. आणि दुसरं ह्याचं उत्तर कधी मिळणार आहे हे इतकंसं क्लिअर नाही आणि त्याच्याबद्दल काही अंदाज बांधणं कोणाच्या हातात नाही. आज मी एक संदर्भ दुसरा बघत होतो की
देवीचं संपूर्ण उच्चाटन झालं, पण ते आपल्या डोळ्यासमोर गेली 40-50 वर्ष तो कार्यक्रम चालला. म्हणजे आपण शाळा कॉलेजमध्ये असताना देवीचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा ही जाहिरात बघितल्याचं तुम्हाला आठवत असेल. बिल गेट्स फाउंडेशननी मलेरियाचं पूर्ण उच्चाटन करण्याचा एक संकल्प घेतलेला आहे आणि ते म्हणतात की जगाची मलेरियातनं आम्ही सुटका करू 2040 पर्यंत. तर म्हणजे हे जे संकट असतं हे असं नाही आहे की काहीतरी एक मॅजिक बुलेट काहीतरी मिळणार आहे, 1 महिन्यात हे संपणार आहे आणि सगळं पुन्हा नॉर्मलला येणार आहे, अशी सुद्धा ही परिस्थिती नाही. त्यामुळे आज आपण कुठल्याही कंपनीचे ॲनालिस्ट मीट किंवा त्याच्यात त्यांना विचारलं की तुमचं पुढचा 1 वर्षाचा अंदाज काय आहे, तर ते सांगू शकत नाहीत. कारण परिस्थिती अशी झाली की त्यांचं उत्पन्न बंद झालं आहे. असा इतका मोठा कॅश फ्लो शॉक बऱ्याचशा उद्योगांनी त्याची तयारी करणं म्हणजे जवळपास अशक्यच आहे की 1 महिन्याचं, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं बफर एखादा बिझनेसमन तयार करू शकतो. पण ओपन एंडेड की हे कधी संपणार माहीत नाही आणि आमचे खर्च चालू आहेत, आमचं उत्पन्न थांबलेलं आहे, अशा परिस्थितीचा सामना करणं खूप अवघड आहे. आणि त्याच्यात विशेषतः जर कर्ज घेतलेलं असेल तर कर्जाचं व्याज चालू राहतं. म्हणजे घड्याळ आणि कर्जाचं व्याज या 2 गोष्टी चालू राहतात, बाकी सगळं थांबू शकतं. तर ही परिस्थिती असताना बऱ्याचशा उद्योगधंद्यांना सुद्धा मोठं आव्हान आहे आणि ह्या परिस्थितीतनं पुन्हा तेजीची गोष्ट याला कधी येईल हे सांगणं इतकं सोपं नाही. हा प्रश्न कसा सुटत जातो याची आपल्याला वाट बघायला लागेल. याची ट्रीटमेंट सापडते का, याचं व्हॅक्सिन सापडतं का, हर्ड इम्युनिटी जे बोलतात ते बोलणं सोपं आहे, पण तिथे 60-70% लोकांना हा संसर्ग झाल्यानंतर हर्ड इम्युनिटी येणार आहे. आज आपण लाखातले आकडे बघतोय. तर त्यामुळे हा एक ओपन एंडेड प्रश्न आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आता तुम्ही नेहमी असं बोलताना आपण की बाजार नेहमी उद्याकडे बघतो. हो, बाजार घडलेल्या गोष्टींकडे न बघता उद्या काय घडणार आहे याच्याकडे बघतो. तर तुम्ही आता जी सगळी परिस्थिती सांगताय ह्या हिशोबानं आता पुढचे किती महिने हे थांबेल आपल्याला कळत नाहीये. पण तरी देखील जो बाजार 42,000वरून कुठेतरी 25,000पर्यंत आला, तो बाजार आता पुन्हा कुठेतरी सावरून 30-32,000च्या आसपास पण खेळताना दिसतोय. बरोबर. ह्याच्या पाठीमागची कारण तुम्हाला आता काय वाटतात? कारण ती तात्कालिक आहेत का आणि ती कॉन्स्टंट राहतील असं तुम्हाला वाटतं? बाजारामध्ये तेजी असो किंवा मंदी असो त्याच्यामध्ये लाटा असतात. म्हणजे आपण म्हणतो की भरतीमध्ये पण एक मोठी लाट एक छोटी लाट असते. ओहोटी लागल्यानंतरही लाटा यायचं थांबत नाही. किंवा दुसरं एखादं उदाहरण आपल्याला उपयोगी वाटेल ते असं आहे की समजा खाली जाणाऱ्या जिन्यावरनं मी एक चेंडू टाकला तर तो घसरगुंडीसारखा एका रेषेत खाली जात नाही, तो मधल्या पायऱ्यांवर टप्पे घेतो, पुन्हा वर येतो, पुन्हा खाली जातो. तर त्यामुळे 42,000वरनं 25,000वर पडल्यानंतर जे 33-34,000पर्यंत त्यांनी उसळी मारली, ह्याचा अर्थ त्याची खाली जायची दिशा पूर्णपणे थांबली असं मानण्याचं कारण नाही. तर हा त्याचा नियम आहे. आणि असं म्हणतात की हिस्ट्री डझंट रिपीट बट इट राईम्स. म्हणजे पूर्वी झालं होतं तसंच्या तशा गोष्टी पुन्हा कॉपी पेस्ट केल्यासारख्या होत नाहीत, पण त्याच्यात एक साधर्म्य असतं. आणि त्याच्यामध्ये मागे जेव्हा बाजार असा पडला होता, आपण 92 सालचं उदाहरण घेऊ, हर्षद मेहताच्या काळात, नंतर 2000 सालाचं उदाहरण घेऊ, 2008 मधलं उदाहरण आपल्यासमोर आहे. तर अशी मोठी जेव्हा पडझड होते त्यातनं 2 गोष्टी होतात. ही पडझड एका टप्प्यात होत नाही, त्याच्यात एक उसळी मारून पुन्हा बाजार खाली जाऊ शकतो, हा एक भाग. आणि दुसरं त्यातनं सगळं स्थिरस्थावर होऊन वर येण्याचा एक जो वेळ जातो तो 6 महिने, 10 महिने, 15 महिने असा, म्हणजे कन्सॉलिडेशन ज्याला म्हणतात की हळूहळू त्याचा एक बेस तयार होतो आणि त्याच्यानंतर कुठेतरी तो उभारी घ्यायला लागतो. तर मगाशी तुम्ही जे सांगितलं की शेअर बाजार उद्याकडे बघून हे करत असतो, तर ह्याचं कारण मार्चमध्ये जो त्यांनी एकदम 18 दिवसामध्ये 32% बाजार पडला, हा मार्च 21ला अर्निंग्स दिसणार नाहीत. नंतर लोकांना कर्ज परत करण्याला अडचण आली, त्याचं व्याज भरायला अडचण आली, त्याचे हप्ते भरू शकत नाहीत. हे जर झालं
तर सगळ्या आर्थिक संस्थांना याचा चिमटा बसणार आहे. हे लक्षात घेऊन बाजार मार्चमध्येच पुढच्या वर्षाचा 30% एका 17-18 दिवसाच्या काळात पडला. तर त्यामुळे बाजार हा उद्याकडे बघून चालतो हे नक्की आहे. त्याला आम्ही बॅरोमीटर म्हणतो. बॅरोमीटरचा अर्थ असा असतो की पारा आज पडला तर वादळ उद्या येणार आहे. तर अशा पद्धतीने त्याच्याकडे बघायला लागतं. सो आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आता जर तो 32,000 वरती परत स्थिरावू पाहतोय किंवा त्याच्या आसपास खेळतोय, पुन्हा तुम्हाला काही दिवसानंतर मग मोठी डीप काही दिसते का तुम्हाला की ज्याच्यात तो परत खाली जाऊ शकतो असं वाटतंय का ह्या सगळ्या परिस्थितीमुळे? ह्याच्याकडे नेहमी पॉसिबिलिटीज अँड प्रोबॅबिलिटीज असं बघावं लागतं. तर तिथे असं भाकीत करता येत नाही किंवा भाकीत करता येतं पण ते बरोबर येईल अशी खात्री नसते. तर ह्या पॉसिबिलिटीकडे आपण नक्की विचारात घ्यायला पाहिजे की हा खाली जाण्याची शक्यता आहे का? तर खाली जाण्याची शक्यता आहे, खाली जाण्याची खात्री नाही. म्हणजे एक काही मतप्रवाह असा आहे की 7,500 जो झाला तोच या मार्केटचा बॉटम झाला आणि त्याच्या खाली ते सहजासहजी जाणार नाही असं काही लोकांना दिसतं. आणि विशेषतः अमेरिकेतल्या बाजाराकडे बघितलं म्हणजे नॅसडॅक 9,900च्या लेवलवरनं 6,600 पर्यंत पडला. आता तो परत 9,400 9,500 इतका वर गेलाय. तर त्यामुळे काही बाजारातल्या घटकांना असं वाटतं की 7,500 ही त्याचा बॉटम तयार झाला आणि आता काही धोका नाही. पण बाजारात नेहमी 2 मतप्रवाह असतात. 2 मतप्रवाह नसले तर बाजार बंद पडेल, कारण एक घेणारा असतो एक विकणारा असतो. दोघांचं मत एकच असलं तर व्यवहारच होणार नाही. बरोबर. तर त्यामुळे दुसरी शक्यता आपल्याला त्याच्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. आणि एक महत्त्वाचा फरक आपण इथे ध्यानात घेतला पाहिजे तो असा आहे की अमेरिकेची स्टिम्युलस देण्याची जी क्षमता आहे ना ती प्रचंड आहे. म्हणजे त्यांचा राष्ट्रीय उत्पन्न साधारण $20 ट्रिलियन आहे. त्यांनी आत्तापर्यंत $6 ट्रिलियन वरचा स्टिम्युलस दिला आहे. म्हणजे त्यांच्या GDPच्या 30%चा स्टिम्युलस त्यांनी आत्तापर्यंत दिला आहे. आणि हे करू शकणारा अमेरिका हा एकमेव देश आहे जगातला, कारण त्यांची करन्सी ही जगाची रिझर्व्ह करन्सी आहे. आणि जगात नेहमी एकच देश असा असतो की जो स्वतःच्या करन्सीमध्ये बॉरोईंग करू शकतो. त्यांनी जर कर्ज घेतलं तर त्यांना डॉलरमध्येच कर्ज घ्यायचं आहे आणि डॉलर छापण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे. आपण कर्ज घेतलं तर आपण रुपये छापू शकतो, आपण डॉलर छापू शकत नाही. आणि आपण जर परदेशातनं डॉलरमध्ये कर्ज घेतलं तर आपला रुपया कोसळला तर आपल्याला ते कर्ज खूप मोठ्या प्रमाणात डॉलरमध्ये परत करावं लागेल. तर हे स्वातंत्र्य अमेरिकेला असल्यामुळे त्यांनी हा खूप मोठा स्टिम्युलस दिलाय. आणि हे स्टिम्युलस देताना गेली 12 वर्ष ते स्टिम्युलस देत आहेत. 2008 मध्ये जो स्टिम्युलस दिला त्यांनी जवळजवळ 1.5 वर्ष 2 वर्ष लागली होती, हा त्यांनी 6 आठवड्यात देऊन मोकळा केला. म्हणजे मोठा डोस पहिल्याच दिवशी त्यांनी स्टिम्युलसचा तिथे दिलाय आणि त्यामुळे तिथला बाजार वर गेलाय. अशी थोडीशी परिस्थिती दिसते की डेव्हलप्ड कंट्रीजना हा स्टिम्युलस देणं शक्य आहे, पण इमर्जिंग कंट्रीजना त्यांची क्षमता खूप मर्यादित आहे, ते तेवढा स्टिम्युलस देऊ शकतील हे सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे असे सुद्धा 2 तिथे एक विभागणी होण्याची शक्यता आहे की विकसित देश वेगळ्या दिशेने चालतील, विकसनशील देश वेगळ्या दिशेने चालतील. तर आपण आपली स्टिम्युलसची कॅपॅसिटी खूपच कमी आहे आणि आपण स्टिम्युलस दिला तो सुद्धा 3-4 प्रकारांमध्ये विभागून दिला. म्हणजे आपण साधारण 4 ते 5 लाख कोटीचा फिस्कल स्टिम्युलस दिला, आपण 7-8 लाख कोटींचा मॉनिटरी स्टिम्युलस जो रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आपण दिलाय. त्याशिवाय आपण क्रेडिट मार्केटमधनं काही स्टिम्युलस द्यायचा प्रयत्न केलाय आणि रेग्युलेटरी स्टिम्युलस म्हणजे काही कायद्यांची बंधनं कमी करून त्यातनं काही स्टिम्युलस देता येतो का. पण हे सगळे जे आहेत ते मीडियम टर्ममध्ये चालणारे आहेत, त्यांचा लगेच उद्याच्या उद्या परिणाम होणार अशी परिस्थिती नाही आहे. आपला स्टिम्युलस हा सर्व्हायव्हलसाठी आहे, त्याच्यानंतर रिव्हायव्हल. तर त्यामुळे रिव्हायव्हलसाठी आपल्याला अजून प्रयत्न करायला लागतील. तर हा फरक आहे अमेरिकेमध्ये आणि आपल्यामध्ये.
माझा पुढचा प्रश्न आहे, आता आपण शेअर मार्केट बद्दल इतकं बोललो, हो तर मार्केटशी संबंधित लोकांना ह्याबद्दलच्या अनेक गोष्टींबद्दलची अनेक मतमतांतर असू शकतात. जसं की आता हो मी हो डॉलर हो बद्दल तुम्हाला विचारू इच्छितो की ह्या पडझडीच्या काळामध्ये सुद्धा डॉलर वाढतोय. हो हे कारण तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यामुळेच असू शकतं की त्यांच्या हातात सगळी सत्ता आहे. सो काय आणि कसं ते मॅन्युप्युलेट करायचं. पण ह्या सगळ्याचा एक मोठा परिणाम एक सामान्य नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीवरती होतोय. हो आणि आता एक कॉमन माणूस आता विचार करू लागलाय की त्याची कॉमन स्पेंडिंग कपॅसिटी आता बदलणार आहे. म्हणजे काही लोकांचे पगार आता थोड्या प्रमाणात कमी झाले, काही लोकांचे 50% आता आलेत, काही लोकांचे 50% फायनलच कट झालेत, काही लोकांचे ते येतील सुद्धा पुढच्या काळात, अशी एक शक्यता बरोबर आहे वर्तवण्यात आलेली बरोबर आहे. आहे. ह्या सगळ्याकडे तुम्ही आता मार्केट स्टिम्युलेशन म्हणजे परत पैसे बाजारात येण्याच्या दृष्टीने कसं बघताय? नाही प्रत्यक्षात तुम्ही ज्या दिशेने आता बोलत होता ना त्याला एक महत्त्व आहे. म्हणजे कसं असतं, जगात काय होणार आहे, सरकारने काय करावं, इतर देशांनी काय केलं पाहिजे, चीनला धडा शिकवला पाहिजे का, ह्या सगळ्यांवर सगळ्यांना मतं असतात. म्हणजे मला शाळेत असताना एक आठवतं की वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र यायचं की निक्सन साहेबाचे चुकलेच. आणि ते मी खरमरीत पत्र एकदा त्या वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहिलं की माझं काम संपलं. ते निक्सन साहेब काही तो पत्र वाचत नाही. वाचणार नाहीत, तर त्यामुळे त्याचा काही मोठा उपयोग आहे असं मला वाटत नाही. तर त्यामुळे मला विचार केला पाहिजे की ही सगळी परिस्थिती आहे, त्याच्यात माझ्या नियंत्रणामध्ये काय आहे, माझ्या हातात काय आहे आणि ते मी कसं केलं पाहिजे. आणि हे मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक कुटुंबाने हा करण्याचा विचार आहे. एक सध्याच्या परिस्थितीला चांगली चपखल बसणारी एक पंकज उदासांची गझल आहे, निकलो ना बेनकाब जमाना खराब आहे. तर आज आपण सगळे घरातनं बाहेर पडताना किंवा कोणाकडे कुठल्या ऑफिसला जाताना, दवाखान्यात जाताना आज आपण मास्क घातल्याशिवाय जात नाही, कारण आज करोनाची मोठी दहशत तिथे आहे. पण त्याशिवाय आर्थिक बाबतीमध्ये कुठेही बाहेर पाऊल टाकताना सुद्धा जमाना खराब आहे हे आपण ध्यानात ठेवणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि परिस्थिती खूप बदलली आहे. म्हणजे मगाशी आपण म्हटलं की उद्योगधंद्यांची परिस्थिती बदलली आहे. त्यातलं अगदी डोळ्यासमोर येणारं उदाहरण आहे म्हणजे एअरलाईन्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स, हे तर अगदी धडधडीत आपल्याला दिसतं. पण प्रत्येक धंद्याकडे तुम्ही बघितलं, त्या धंद्याच्या व्यवस्थापकांशी बोललात तर ते म्हणतात की आमच्या धंद्यातले बरेचशी जी कनेक्शन्स आहेत ती आज पॉज झाली आहेत, ब्रेक झाली आहेत, आम्हाला कॅश फ्लो शॉक बसला आहे आणि ह्यातनं आम्ही कसे बाहेर येणार आम्हाला माहीत नाही. हे असताना आम्ही आमचे कर्जाचे हप्ते परत करू शकू की नाही, त्याला वेळ लागेल का. आणि मग एक गुंतवणूकदार म्हणून मी जेव्हा ह्याच्याकडे बघतो तेव्हा मी माझे पैसे कुठल्या तरी वित्त संस्थेत ठेवलेत, बँकेत ठेवलेत, त्यांनी ती पुढे कर्ज दिलेली आहेत आणि ही जी सगळी लिंक आहे ही सगळी लिंक आज हललेली आहे. तर त्यामुळे जमाना खराब आहे मी जेव्हा म्हणतो त्याचं कारण असं आहे की आजूबाजूची परिस्थिती बदलली आहे. आणि असं म्हणतात की एक वादळ येऊन गेल्यानंतर वादळात पडझड होते, मग नंतर आपण आजूबाजूला बघितलं तर बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसतात. आणि या बदललेल्या परिस्थितीप्रमाणे आपला पवित्रा बदलणं हे आपल्या हातात आहे. तर त्यामुळे मी म्हणतो की जमाना खराब आहे हा एक भाग. अजून एक त्यातली गोष्ट आवश्यक आहे, म्हणजे एअरलाईनमध्ये जेव्हा मास्क घालायची वेळ येते, ऑक्सिजन प्रेशर ड्रॉप होतं, तेव्हा ते म्हणतात की वृद्धांना, बरोबर आहे, वृद्धांना मदत करा, लहान मुलांना मदत करा, पण ते करण्याआधी स्वतःच्या नाकावर तुम्ही तुमचा मास्क चढवला पाहिजे. तुम्ही हो, जिवंत राहिलात तर दुसऱ्याला वाचवू करेक्ट शकता. करेक्ट करेक्ट. तर असाच विचार मला आज केला पाहिजे की माझी आर्थिक परिस्थिती काय बदलली आहे, माझी आर्थिक परिस्थिती काय बदलू शकते आणि त्याप्रमाणे माझं आर्थिक नियोजन बदलण्याची वेळ आलेली आहे का. म्हणजे मी खात्रीने सांगतो की प्रत्येकाला याचा फरक पडणार आहे आणि प्रत्येकाने त्याचं आर्थिक नियोजन पुन्हा आज त्याच्याकडे बघण्याची वेळ ही निश्चितपणे आलेली आहे.
सो आपण आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे डिस्पोजेबल इन्कम वरती अवलंबून असणारे जे उद्योग आहेत ते खास करून इफेक्ट मध्ये येतील असं दिसतंय ह्या सगळ्यामधूनच. पण आता जो भारत ज्यासाठी ओळखला जातो जगामध्ये ते म्हणजे सेव्हिंग, की इथल्या लोकांना मूलतः सेव्हिंग करायची सवय आहे आणि ते त्यांच्याकडे चालत आलेली गोष्ट आहे. आणि मधल्या गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये असं बघण्यात आलं होतं की सेव्हिंगचे ट्रेंड बदलत गेलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे एक काळ असा होता की गुंजभर सोनं प्रत्येकानं घेतलंच पाहिजे या हिशोबातून लोक सतत सोन्यामध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करायचे. बरोबर. त्याचा नंतर परिणाम नंतर त्याच्यात दिसून आला, सोन्याचं रेट पण जसे वाढायला लागले तशी ती गुंतवणूक बदलून आता ती शेअर मार्केटमधल्या SIP किंवा म्युच्युअल फंडांकडे डायव्हर्ट झाली. तर आता ह्या सेव्हिंगचा जो पॅटर्न आतापर्यंत होता त्याच्यामध्ये पुन्हा बॅक टू बेसिक्स असा ट्रेंड दिसेल का पुढच्या काळामध्ये, की जो पुन्हा आपल्या तांदूळाच्या पिठाच्या डब्यामध्ये ठेवलेले पैसे सेव्ह करून इथपासून ते मग पहिलं गुंजभर सोनं अगदी इथपासून परत सगळं सुरू होईल का? तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं मोहन आगाशी काहीतरी विचारतायत त्यांना. हो, नाही आता मी त्या शेअर बाजारातलं नाही, पण जे सामान्य माणूस म्हणून ज्ञान आणि तुझ्या बोलण्यावरनं जे डोक्यात आले 2 प्रश्न ते असे. तू म्हणलास की मास्क लावायचं, तर पहिल्यापासूनच आपल्याकडे असं आहे की बाकी सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणजे पैशाचा मास्क लावून हिंडता येणार नाही, हा एक मुद्दा. दुसरा, अमेरिकेचं उदाहरण तू देऊन सांगितलं ते पॉवरफुल आहेत आणि त्यामुळे त्या ज्या प्रकारचे आर्थिक खेळ खेळू शकतात त्या प्रकारचे आर्थिक खेळ आपण खेळू शकणार नाही. बरोबर आहे. याचा अर्थ मी असा लावतो की आपल्याकडं ऋण काढून सण करायची पद्धत नव्हती, जी अमेरिकेकडनं आपण उगीचच्या उगीच घेतली आणि त्यामुळं आपल्याकडचे उद्योजक आणि तरुण लोक हे जास्त चिंतातूर आहेत आणि त्याच्यामुळे खूप मानसिक प्रश्न नक्की निर्माण होतील असं मला वाटतं. ह्या 2. आणि तिसरं, पूर्वी जी एक स्टेबल व्यवस्था तुझी म्हणलास, हा सामान्य माणसाचं असं आहे की सामान्य मनुष्य म्हणजे मध्यमवर्गीय मनुष्य ज्याचं पर्सेंटेज समाजामध्ये जास्त होतं, तो फिक्स डिपॉझिटच्या स्टेबल इंटरेस्ट रेटवर समाधानी होता आणि अनेक वर्ष तो रेट 10% स्टेबल होता की ज्याच्या व्याजावर सुद्धा लोक समाधानी होती. नवीन आर्थिक धोरणांमुळं हे रेट जसे अनस्टेबल झाले तसं लोकांना इच्छा नसताना सुद्धा पैशाच्या बाबतीत ज्याच्यातलं कळत नाही त्याच्यात जुगार खेळायची म्हणजे, कारण ही सेफ गुंतवणूक नाही, सोन्यातली गुंतवणूक सेफ नाही, शेअर मधलं कळत नाही, अशामुळे जी इन्स्टॅबिलिटी आली त्यामुळे एक भावना अशी झाली की मी बँकेत पैसे ठेवायचे, ते कोणीतरी कर्जावून घेऊन त्यांनी बँकेला फसवायचं, म्हणजे त्याची शिक्षा परत मलाच मिळते. तर ह्या 3 गोष्टी ह्या तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा बसतील आणि त्या दृष्टीने काय सोल्युशन असू शकेल? असं मानायचं कारण नाही की पूर्वी सगळं स्टेबल होतं आणि आता अनस्टेबल झाले. म्हणजे आपल्याला आठवत असेल 90-91 साली आपली परिस्थिती अशी होती की आपल्याकडे फक्त 3 आठवड्याचं इम्पोर्ट आणण्या एवढेच फॉरेन एक्सचेंजचे पैसे शिल्लक राहिले होते आणि आपण आपल्या कर्जावर डिफॉल्ट केला असता, पण तेव्हा आपलं सोनं आपण परदेशी बँकांकडे गहाण ठेवलं, सरकारकडे जे रिझर्व्हमध्ये असतं ते, आणि काहीतरी करून आपण तेव्हाचा डिफॉल्ट वाचवला. म्हणजे 91 साली पण आपल्याकडे मोठं संकट होतं. आपल्यापैकी जे उद्योगांमध्ये असतील त्यांना लक्षात येईल की 96, 97, 98 हा जो काळ होता 2001-2 पर्यंतचा, तेव्हाही आपल्याकडे मोठी मंदी होती आणि त्याच्यात बरीच संकट होती. एक गोष्ट नक्की की संकट आल्याशिवाय सुधारणा होत नाही. 91च्या ज्या सगळ्या सुधारणा झाल्या ह्या मोठं आर्थिक संकट आलं म्हणून झाल्या. जर सगळं नीट छान सुरळीत चाललं असतं तर कोणी बदल केले असते, कोणी बदल करायच्या मागे गेलं नसतं. तर दुसरं आपण व्याजदराचं जे बघतो ना त्याच्यात आपण त्यातल्या एका बाजूकडे बघतो, दुसरी बाजू बघत नाही. मी एक उदाहरणाने हे सांगायचा प्रयत्न करतो की 2009 ते 2014 या काळामध्ये व्याजदर साधारण 9-9.5% होते. आपल्या मी बँकेत एवढी ठेवली तर 9-9.5% मला व्याज मिळत होतं. ह्या काळातला
भाववाढीचा सरासरी दर आपण बघितलात ना, तर तो 10% पुढे होता. याचा अर्थ बँकेत पैसे ठेवून मला कमी पैसे परत मिळत होते, पण 9.5%चा तिथे हेडलाईन बघितल्यामुळे मला त्याची एवढी चिंता वाटत नव्हती. खालची बातमी मी वाचत नव्हतो. 2014 ते 2019 ह्या काळात जर तुम्ही बघितलं तर भाववाढीचा दर हा 5%च्या आत आला होता. 4.5% व्याजाचा भाववाढीचा दर होता आणि सरासरी या काळातला व्याजदर मला मिळत होता तो 7%. म्हणजे मला 2-2.5%चं खरं व्याज मिळत होतं. त्याच्या आधी मला उणे 1%, 1.5%चं व्याज मिळत होतं. त्यामुळे आपण स्टेबल जेव्हा म्हणतो, स्थिर म्हणतो, तेव्हा जग स्थिर नाहीये, जग बदलत राहतं आणि आपल्याला जगाप्रमाणे बदलत राहावं लागणार. त्यातल्या म्हणजे आपण झूम कॉल करायला शिकलो नसतो, आपण यूट्यूब बघायला शिकलो नसतो, आपण मोबाईल वापरायला शिकलो नसतो, संगणक मला वाटतं कार्यक्रम प्रक्षेपित होत असल्यामुळे एक माशी आली आहे, कारण पूर्वीचे दूरदर्शनचे ते परंपरा असेल. तर आपण जर संकट आलं नसतं तर झूम कॉल करायला शिकलो नसतो. तर त्यामुळे आर्थिक सुधारणा सुद्धा ज्या आहेत, आपण आता नुकतंच वाचलं असेल की भारतामध्ये लेबर कायदे एवढे प्रचंड आहेत की परदेशी कंपनी कुठली भारतात यायला सहजासहजी तयार नसते. काही राज्यांनी 3 वर्षासाठी लेबर लॉज हे पूर्णपणे थांबवलेले आहेत. तर आपण असं म्हणू की एक रेझिलियन्स असतो प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक माणसामध्ये, आणि संकटाचा सामना करून आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. त्याची पुन्हा आखणी करायला पाहिजे, पुन्हा जुळवाजुळव करायला पाहिजे आणि म्हणून आर्थिक नियोजन बदलायला पाहिजे, असं ह्याच्याकडे बघणं आवश्यक आहे. तू म्हणलास ते बरोबर. अगदी सुरुवातीचा तू विचार केलास तर आधी आलेली संकट होती जी आर्थिक संकट होती. हो, यावेळेस आलेलं संकट मुळात आर्थिक नाहीये, त्याचे परिणाम आर्थिक आहेत. हो, आणि मग या 2 गोष्टींची सांगड घालणं फार गरजेचं आहे. बरोबर. मग तू जे उदाहरण दिलंस की 91 साली आपण सोनं गहाण ठेवलं, हे म्हणजे शेतकऱ्यांनी जमीन गहाण ठेवण्यासारखं आहे जमीनदाराकडे. म्हणजे आजही अमेरिका ही जमीनदाराच्या पोझिशन मध्ये आहे आणि आपण नाही म्हटलं तरी शेतकऱ्याच्या याच्यातून आपल्याकडे सोनं आहे. त्यामुळं काहीतरी स्टॅबिलिटीचा विचार हा मनाच्या दृष्टीने करणारा मनुष्य असतोच. बरोबर. आज त्याला सुरक्षित कुठल्याच तऱ्हेच्या आर्थिक गुंतवणूक वाटत नाही. पूर्वी कुठल्या तरी आर्थिक गुंतवणूक तो समाधानी होता. हे समाधान काढून घेतलं गेलंय आर्थिक धोरणांमुळे. काही कुणाची तरी ऍडव्हेंचर्स आहेत, कुणाला तरी जास्त श्रीमंत व्हायचंय म्हणून अनेकांच्या आर्थिक काय ताकदीवर खेळलेला हा खेळ आहे. नाही, आपण त्याच्यात वैयक्तिक चष्म्यातनं, दृष्टिकोनातनं बघितलं ना, तर नेहमीच माझ्याकडे काही पर्याय असे असतात की जे स्थिर आहेत आणि ज्याच्यामध्ये मला स्पेक्युलेटिव्ह पार्ट कमी आहे. काही असे असतात की ज्याच्यात काही गोष्टीत मी चान्स मला घ्यावा लागतो आणि काही हे पूर्णपणे जोखमीचे किंवा जास्त धोक्याचे असे काही पर्याय असतात. तर म्हणजे एक केक असतो, एक आयसिंग असतं, एक त्याच्यावरची चेरी असते. सगळे चेरीच्या मागे गेले तर ते जमणार नाही. काही भाकरी पण असते, काही म्हणजे सगळं केकचं उदाहरण मी सांगतोय असं अशातला भाग नाही, पण ह्याचे वेगळे वेगळे लेयर्स आहेत आणि मला वाटतं प्रत्येकाला या प्रत्येक लेयरबद्दल स्वतःबद्दलचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्याची माहिती घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण घर घेतो तेव्हा आपण म्हणतो की ह्याची किंमत कधीच पडणार नाही, पण प्रत्यक्षात असं होतं की त्याची 10-10 वर्ष जर त्याच्यात व्यवहारच झाला नाही तर ती किंमत कमी झाल्यासारखं होतं. पण आपल्याला मनात ती शंका येत नाही की ह्याच्यात स्थैर्य आहे का नाही आहे. इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत विशेषतः ही गोष्ट असते. मग त्याच्यात मला त्याच्या बाजारभावाच्या मानाने फक्त 1% भाडं मिळते. मी त्याच्यावर 8% व्याजाचे पैसे भरतोय, पण तरी माझं मन शांत राहतं ते करत असताना. तर म्हणजे मनाचे खेळ ह्याच्यात बरेच आहेत आणि प्रत्यक्षात तुम्ही बघितलं ना तर आज
बिहेवियरल फायनान्स, आत्तापर्यंत जवळजवळ 5 नोबेल प्राइजेस बिहेवियरल फायनान्समध्ये, रिचर्ड थेलरना जे नोबेल प्राइज मिळालं ते बिहेवियरल फायनान्समध्ये मिळालं. तर आर्थिक निर्णय घेताना मनाचे खेळ हे खूप जास्त आहेत. कुठलाही निर्णय जेव्हा आपण घेतो तेव्हा लाभ आणि लोभ याच्यात एका मात्रेचं अंतर असतं आपण म्हणतो तसं ती गोष्ट आहे. पण प्रत्येक निर्णय हा लॉस ऑफ कॅपिटल आणि लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटी याच्यामधला निर्णय असतो. तर त्याच्यातले काही आपल्याला ऑप्टिकली स्थिर वाटतात, ते प्रत्यक्षात स्थिर नसतात, कारण सगळी पृथ्वीसारखी फिरतेच आहे, त्यामुळे स्थिर काहीच नाही आहे. मी थोडंसं या फिलॉसॉफीतनं थोडं बाहेर येऊया आणि आपण असं म्हणू की आज नवीन बदललेल्या परिस्थितीमध्ये माझा पुन्हा आर्थिक आराखडा मी करणं आवश्यक आहे. याची सुरुवात करायची की माझ्या खर्चाचं अंदाजपत्रक करायचं आहे. हे खर्चाचं अंदाजपत्रक करताना गेल्या 2 महिन्यात आपल्याला एक अजून चांगली शिकवण मिळाली की खरंच गरज कशाची असते आणि गरज कशाची नसते. ह्याचा चांगला धडा आपल्याला गेल्या 2 महिन्यात मिळाला आणि बऱ्याच गोष्टींची गरज नसते हे आपल्याला कळून चुकलंय. पण आपण असं म्हणू की काही प्रमाणात माझं उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे माझ्या खर्चांची जी एकंदर व्याप्ती आहे ती कशी असेल पुढचे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, आणि त्याच्यासाठी लागणारे पैसे मला कमी पडणार नाहीत ना, ते करण्यासाठीचं एक तरतूद किंवा त्याचे कुशन माझ्याकडे आहे ना, हा अगदी पहिला विचार. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की इमर्जन्सी फंड आपल्याकडे 6 महिन्याच्या खर्चाचा नेहमी असला पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीत हा इमर्जन्सी फंड 6 महिन्यावरनं 12 महिने 18 महिन्याचा केला पाहिजे, ही पहिली परिस्थिती. दुसरं विचार येऊ शकतो की माझ्या डोक्यावरती जर काही कर्जाचा बोजा असेल तर त्याच्या EMIs किंवा हे वेळेत भरण्यासाठी मला काय केलं पाहिजे, हा कर्जाचा बोजा मला कमी करता येईल का, त्याच्यासाठी मला काही पावलं उचलायला पाहिजेत का. तर हा त्यातला दुसरा भाग आहे. आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे आर्थिक नियोजन वेगळं वेगळं असतं. म्हणजे ज्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतलेली नाही त्याचं आर्थिक नियोजन वेगळं असतं. त्याच्याकडे कुटुंबाची जबाबदारी आहे, ज्याच्याकडे छोटी मुलं आहेत त्यांच्या पुढच्या शिक्षणाची तरतूद करायची आहे, त्याच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. ज्याला आपल्या पुढच्या पिढीकडे पण बघायचं आहे, मागच्या पिढीकडे पण बघायचं आहे, त्याची आवश्यकता वेगळी आहे. आणि आर्थिक नियोजनातला सगळ्यात मोठा भाग जो आहे आणि ज्यांनी 90% जास्त रिझल्ट ज्या एका निर्णयामुळे येतात तो असा आहे की माझं ॲसेट अलोकेशन, म्हणजे मला अगदी लघु मुदतीमध्ये काय लागणार आहे, मला पुढच्या 3-4 वर्षामध्ये काय लागणार आहे, आणि मग माझी दीर्घ मुदतीच्या ज्या माझ्या आवश्यकता आहेत त्याच्यासाठी मला काही त्याची कशी तरतूद करायची. म्हणजे याचा आता आपण म्हटलं इमर्जन्सी फंड पुढच्या 12-18 महिन्याचा हा एक भाग झाला. मला पुढच्या 3-4 वर्षामध्ये काही माझे नियोजित खर्च असतील तर त्याची तरतूद करणं हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग आहे की माझे निवृत्तीनंतर मला काय पैसे लागणार आहेत आणि निवृत्तीला माझ्याकडे किती वेळ आहे, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आहे का कमी वेळ आहे, तर त्याच्यासाठी मला काय व्यवस्था केली पाहिजे. आणि याच्यात एक माझं आवडतं उदाहरण असं आहे की हे नैसर्गिक नियमांप्रमाणेच याची आपल्याला आखणी करता येते. म्हणजे एक शेतकरी आहे, त्याच्याकडे जमीन आहे, त्याला त्या जमिनीत काय पेरणी करायची याचा निर्णय करताना तो म्हणतो की मी भाजीपाला लावला तर 40-50 दिवसात पैसे मिळतील, मी गहू, ज्वारी, बाजरी, मका, जिरायती पिकं घेतली तर 4 महिन्यात पैसे मिळतील, आणि मी जर फळबाग करायची ठरवली, सध्या म्हणतात मोसंबी चांगली, डाळिंब चांगलं, त्याला भाव चांगले मिळतात, तर मला 5 वर्ष कळ काढावी लागेल, त्याच्यामध्ये फवारणी करायला लागेल, त्याची निगा राखायला लागेल, आणि त्याच्यातनं मला 5 वर्षांनंतर जे उत्पन्न येणार आहे ते खूप जास्त असेल. भाजीपाला लावून ते उत्पन्न येणार नाही, गहू, ज्वारी, बाजरी, मका लावून ते उत्पन्न येणार नाही. तर ही जशी शेताची 3 भागामध्ये त्यांनी
विभागणी तो करू शकतो. आणि तो म्हणतो की माझ्या शेतामध्ये मी 20% झाडं लावतो, तेवढी कळ मला काढता येईल, उरलेल्यावरनं मला उदरनिर्वाह माझ्या कुटुंबाचा चालू शकेल. तर तशीच ही विभागणी माझ्या गुंतवणुकींची करायची आहे, की माझ्या शॉर्ट टर्म नीड्स, मीडियम टर्म नीड्स, इथे मला नियमित उत्पन्न येणाऱ्या गोष्टीच पाहिजेत. पण माझं जे दीर्घ मुदतीच्या गोष्टी आहेत तिथे भाववाढीने त्याची सगळी किंमत निघून गेली असं होऊन चालणार नाही. त्याच्यासाठी मला ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स, त्याच्यामध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल, त्याच्यामध्ये शेअर्स असतील, त्याच्यामध्ये सोनं असेल, की ज्याचं मला नियमित उत्पन्न मिळणार नाही पण ज्याची मूल्यवृद्धी होऊन मला पैसे मिळतील, अशा प्रकारचीच गुंतवणूक केली पाहिजे. ओके, मला आता शेवटचा फक्त प्रश्न, आपण थोड्या वेळात लगेच क्वेश्चन आन्सर्सकडे जाऊया. सगळ्या लोकांना विचारायचं जे आहे ते, ह्या सगळ्यामध्ये गोल्ड ही गोष्ट अशी राहते की जी हातामध्ये तुमच्या आहे, तुम्ही कुठेही जगात ती गोल्ड ही गोष्ट घेऊन गेलात तर त्याची व्हॅल्यू कुठेही बदलत नाही. सोनं हे सोनंच राहतं, जागा तुम्हाला मूव्ह करता येत नाही. शेअर मार्केट हे मे बी देशांतर्गत पुरतच मर्यादित राहतं. तर सोनं ही पुढची महत्वाची इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितली जाण्याची शक्यता तुम्हाला वाटते का पुन्हा रिअल इस्टेट आणि बाकीचे जे ट्रॅडिशनल आता गेल्या 10-15 वर्षाचे पॅटर्न्स होते तिकडेच लोक जाताना दिसतील पुढच्या काळामध्ये? फारच चांगला प्रश्न आहे, कारण याला वेगवेगळे पैलू आहेत ह्या प्रश्नाचे. पहिलं तर सोनं ही फक्त एक धातू आहे अशातला भाग नाही. सोनं हे चलन म्हणून गेली 3500 वर्ष मानवजातीने स्वीकारलेली गोष्ट आहे. सोन्याचा जगातला साठा मर्यादित आहे, 1,86,000 टन, म्हणजे 3 ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल भरतील एवढंच सोनं जगात आहे. नवीन सोनं आणणं खूप अवघड आहे. आणि 1971 सालापर्यंत अमेरिकेत चलन देताना तेवढं सोनं ठेवल्याशिवाय चलन देता येत नव्हतं. 71 साली त्यांनी ही जी लिंक आहे ती तोडली आणि त्याच्यानंतर पेपर मनीचा प्रवाह खूप वाढत गेलेला आहे. तर आज सुद्धा 2008 साली संकट आलं, पेपर मनी वाढवला, क्रेडिट मनी वाढवला. 2020 मध्ये संकट आलं, पेपर मनी वाढवला, क्रेडिट मनी वाढवला. हाच उपाय पुन्हा हेच स्टेरॉइड पुन्हा पेशंटला दिलं जाते. आणि त्याच्यातनं कुठेतरी याची मर्यादा आहे का कितीही पैसा मी पेपर मनी तयार केला तर त्यातनं चालून जाऊ शकतं. तर असं म्हणतात की गेल्या 500 वर्षात 15-16 वेळा अशी परिस्थिती झालेली आहे की जी जगाने एक रिझर्व्ह करन्सी म्हणून स्वीकारलेली होती ती रिझर्व्ह करन्सी बदलली गेली. आणि तेव्हा त्याला पर्याय म्हणून कुठली करन्सी, कुठलं चलन, तर तिथे अगदी जुनं म्हणजे विच हॅज सर्व्हाइव्ड द टेस्ट ऑफ टाइम सोनं आहे की जे एक करन्सी म्हणून सगळीकडे त्याचा स्वीकार होतो. किंवा अगदी नवीन गेल्या 10-12 वर्षात आलेलं क्रिप्टो करन्सी, की जिथे सरकारने ती छापलेली नाही, ती कोणी तयार केली माहीत नाही, पण ती सगळेजण स्वीकारतात. तर कुठली करन्सी असेल तर त्याचा सगळ्यांकडनं स्वीकार होतो की नाही हा एक भाग आहे. मी क्रिप्टो करन्सीच्या विस्तवात हात घाला असं मी तुम्हाला सांगत नाही, कृपया तसा गैरसमज करून घेऊ नका. पण कमॉडिटी मनी आणि पेपर मनी यातला हा फरक आहे. आणि एक छोटीशी त्यातली गोष्ट मी सांगतो की मी कुठलीही गोष्ट म्हणतो माझा ॲसेट आहे तेव्हा ती कोणाची तरी लायबिलिटी असते. मी म्हणतो माझ्याकडे डॉलरची नोट आहे तर डॉलरची नोट हा माझा ॲसेट आहे, अमेरिकन सरकारची लायबिलिटी. माझ्याकडे गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे ती माझा ॲसेट आहे, भारतीय सरकारची लायबिलिटी आहे. सोनं आणि जमीन म्हणजे जे फिजिकल ॲसेट्स आहेत त्याच्यात फरक असा आहे की ते माझा ॲसेट आहे पण दुसऱ्या कोणाची लायबिलिटी नाही, ते दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही. म्हणजे काउंटर पार्टी रिस्क ही त्या प्रकारामध्ये नाहीये. तर त्यामुळे सोनं हे चलनाचा एक प्रकार म्हणून. आणि त्याच्यात केन्शियन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जे आहे ते म्हणतात की पैसे छापा, थ्रो मनी ॲट द प्रॉब्लेम. अमेरिकेचे एक फेडरल रिझर्व्ह चेअरमन होते बेन बर्नांके, ते म्हणले वेळ आली तर आम्ही हेलिकॉप्टरमधनं नोटा टाकू पण प्रश्न सोडवू. त्यांना हेलिकॉप्टर बेन असंच म्हणण्याची
आता तर पैसे छापा प्रश्न सोडवा, पैसे छापा प्रश्न सोडवा, हे कुठेतरी चक्र थांबणार आहे का? आणि ते जर थांबलं तर त्याचा पर्याय काय? इतका म्हणजे खोलवर जाऊन सुद्धा सोन्याचा विचार होऊ शकतो. सोनं हे एक पॅनिक ॲसेट आहे, ते पोर्टेबल आहे, कुठेही जगात सगळीकडे त्याचा स्वीकार होतो. पण सोन्यावर उत्पन्न काही नाही आहे. तर त्यामुळे त्याचा भाव वाढला तरच मला पैसे मिळणार आहेत. ते सांभाळण्याची जोखीम आहे. मला वाटतं आपल्यापैकी कोणी बरंच 10-15 किलो सोनं अंगावर घालून फिरू शकेल अशा स्थितीतले कोणी नाही आहेत असं वाटत नाही मला. तर त्याचं ते सांभाळणं किंवा त्याची चोरी होऊ नये, त्याचं गहाळ होऊ नये, ही जोखीम प्रत्येक माणसाने त्याचा विचार केला पाहिजे. आणि मी थोडंसं म्हणेन, जसा विमा आपण काढतो, इन्शुरन्स काढतो, तशी सोन्याची जागा आहे. तर त्यामुळे 100% विमा कोणी काढत नाही. विमा नेहमी 5-7% मर्यादित असतो. जर इतर ठिकाणी प्रश्न निर्माण झाले, इतर ठिकाणची व्यवस्था कोलमडली, तर सोन्याचा उपयोग आहे. फाळणीनंतर जे लोक भारतात आले ते सोनं घेऊन आले, त्यांची हवेली तिकडेच राहिली. तर आता ह्याला जोडून एक माझा प्रश्न असा आहे की ज्याचा जो बाहेरून प्रश्न येतोय की म्हणजे हातात घेऊन फिरता येईल अशी कमोडिटी असलेलं सोनं हे लिमिटेड जर आपण मानलं आता सेव्हिंग मध्ये, आणि आता सरकार पण ज्याला प्रमोट करत आहे अशी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड ही सेफेस्ट गोष्ट आहे. तर म्युच्युअल फंडला भारतामध्ये भविष्य आहे का, असा प्रश्न आता एक विचारतात महेश भागवत. म्युच्युअल फंडला निश्चित भविष्य आहे भारतामध्ये. आणि म्हणजे गेल्या 25 वर्षात जवळजवळ 25 लाख कोटींपर्यंत म्युच्युअल फंडचे ॲसेट्स वाढलेले आहेत. बँक डिपॉझिट्सच्या साधारण 25% हे ॲसेट आलेले आहेत. इतर देशांमध्ये आपण बघितलं तर बँक डिपॉझिटपेक्षा जास्त पैसे म्युच्युअल फंडमध्ये असतात. आणि म्युच्युअल फंड हे एक जनरिक नाव नाही आहे. त्याच्यात जवळजवळ 8-9 हजार योजना आहेत. पण त्याच्यात आपण त्याची विभागणी केली तर 15-16 प्रकारच्या तरी वेगवेगळ्या योजना आहेत. म्हणजे त्याच्यात अगदी ओव्हरनाईट फंड्स, म्हणजे आज मी पैसे ठेवले उद्या काढले, अशा प्रकारचे अतिशय सेफ असणारे पण प्रकार आहेत. त्याच्यात लिक्विड फंड आहेत, त्याच्यानंतर डेट फंड्स आहेत, इक्विटी फंड आहेत. इक्विटी फंडमध्ये इक्विटी मार्केटमध्ये जे खालीवर होण्याची जोखीम आहे ही त्या फंडमध्ये आहे. डेट फंडमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. काही क्रेडिट रिस्क घेणारे फंड असतात, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट ग्रेडच्या पेक्षा खालच्या कंपन्या आहेत त्याच्यात गुंतवणूक करतात आणि त्याच्यात जास्त व्याज मिळतं. आपण सुद्धा जेव्हा वेगवेगळ्या बँकांचे ठेवीचे दर बघतो तेव्हा आपण म्हणतो की स्टेट बँकेचा दर सगळ्यात कमी आहे आणि पतपेढीचा दर जास्त आहे. पतपेढीमध्ये जास्त व्याज मिळतं याचा अर्थ तिथे काहीतरी जास्त जोखीम आहे. तर तसं डेट फंडमध्ये सुद्धा हे वेगळे वेगळे प्रकार आहेत. आपल्याला ह्यातलं निर्णय करायला पर्याय उपलब्ध आहेत. आपण कशात जायचं हे आपल्या हातात आहे. पण मला वाटतं की मगाशी जसं डॉक्टर आगाशे म्हणले की हे वेगवेगळं आम्हाला कळत नाही, पण मग ते करणारा तर कोणतरी पाहिजे. तर म्युच्युअल फंड हे त्यातली एक चांगलं कॉम्प्रोमाइज आहे की प्रत्येक माणसाला ते कळत नाही, पण तो म्हणतो की मी प्रोफेशनल मॅनेजर्सकडे, फंड मॅनेजर्सकडे ते पैसे दिले आणि मी दर महिन्याला थोडे 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 पैसे, त्याला SIP हे नाव आता सगळीकडे आलेलं आहे, तर त्या पद्धतीने मी ते गुंतवत गेलो तर मला पुढचे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षात याच्यात सेन्सेक्समध्ये, निफ्टीमध्ये जे ॲव्हरेज रिटर्न येईल तसं ॲव्हरेज रिटर्न मला त्याच्यात येईल. मला त्याच्यात आत्ता मार्केट खाली आहे का वर आहे हे बघण्याचं कारण नाही. तर त्यामुळे मला वाटतं निश्चित भविष्य त्याला आहे. जे काही गुंतवणूकदार आहेत की जे स्वतःची स्वतः सगळी गुंतवणूक करू शकतात, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडचा उपयोग नाही. पण जी व्यक्ती म्हणते की माझ्यावर मर्यादा आहेत, मला वेळ नाही, मला त्यातलं माहिती नाही, म्युच्युअल फंड हे ते इट इज अ व्हेरी गुड टूल फॉर दॅम. अच्छा, आता डॉक्टर नितीन आपल्या पॅनलवरती आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. मी ऍक्च्युली त्यांचं नाव घेणार होतो
की म्युच्युअल फंड नितीन बघेलींसाठी नाही आहेत, कारण ते गुंतवणूक स्वतःची स्वतः फार उत्तम प्रकारे करू शकतात. माझी एक कॉमेंट आहे आणि एक प्रश्न आहे. कॉमेंट हा. अशी आहे की सोन्याबद्दल बरेच भारतीय लोकांना हे माहिती नाहीये की सोन्याचा दर हा आंतरराष्ट्रीय बाजारात जर आपण बघितला तर संपूर्ण सोन्याचं ट्रेडिंग हे डॉलर्स मध्ये होतं. तर 2011 साली सोन्याचा पीक रेट होता $1900 पर आऊन्स आणि आज सोन्याचा रेट आहे $1775 पर आऊन्स. म्हणजे इनफॅक्ट तो 9% कमी झालेला आहे गेल्या वर्षामध्ये. पण भारतामध्ये मात्र त्याच कालावधीमध्ये सोन्याचा दर हा ₹26,000 ₹45,000 गेलाय. सोन्याचं आकर्षण भारतीयांना इतकं विशेष आहे की आपल्याला तो रेट फक्त वाढताना दिसतोय, कारण आपल्या रुपीची किंमत अगेन्स्ट डॉलर कमी होत चालली आहे म्हणून. तर याच्यामध्ये फॉरेन करन्सी आपल्या म्हणजे रुपीची डेप्रिसिएशन हे आपल्याला फॉरेन करन्सी गेन देते सोन्याच्या किमतीमध्ये, हे लोकांच्या लक्षात येत नाही. तर भारताची इकॉनॉमी मजबूत झाली आणि भारताचा रुपया वधारला किंवा स्थिर झाला तर आपल्याला सोन्याचे रिटर्न्स याच्या पुढे तसे मिळू शकणार नाहीये. भारत, आय थिंक कमेंट ऑन दिस. आणि दुसरा प्रश्न मला असा विचारायचा होता की आता एक पडद्यामागे कुजबूज आहे की भारताची सध्याची इकॉनॉमी आणि आर्थिक स्थिती आणि आलेल्या अडचण लक्षात घेता लोकांना असं एक वाटतंय की आर्थिक आणीबाणी घोषित करणार की काय. आर्थिक आणीबाणी म्हणजे काय आणि त्याचे सर्वसामान्य माणसावर काय परिणाम होणार याच्यावर तू थोडं भाष्य करावं असं मला वाटतं. सोपा विषय आधी घेऊ सोन्याचा. नाही, सोनं आपण 20 वर्षाचे रिटर्न्स बघितले ना, म्हणजे आपण 20 वर्षापूर्वी ₹4,000 होतं, ते आज ₹40,000 झाले. त्याच्यामध्ये म्हणजे 2 भागांमध्ये प्रत्येक गोष्टीचे 2 भाग करून बघितले ना तर चित्र खूप वेगळं दिसतं. म्हणजे मी आता नॅसडॅकचं एक्झाम्पल सांगतो. आज 9,500चा नॅसडॅक आहे. हा 2000 साली 5200ला होता, 2010 मध्ये 1300 होता आणि आज 9,400 आहे. म्हणजे ज्यांनी 1300ला घेतला त्याच्यासाठी 8 पट झालेत, पण ज्यांनी 5200ला घेतलेला आहे त्याने 20 वर्षामध्ये त्याच्या हातात काही पडलेलं नाही. तर सोन्याचा दर सुद्धा आपण बघितला तर 2003-04 मध्ये $400 होता. $400वरनं $1975 गेला, तिथनं $1,100 पर्यंत खाली आला. 1100वरनं आज 1700-1800 पर्यंत तो गेलाय. तर जसं डॉलरची स्ट्रेंथ वाढेल तसा सोन्याचा दर कमी होतो, डॉलरची स्ट्रेंथ कमी होईल तसा सोन्याचा दर वाढतो. सोन्याला स्वतः कुठलाही ॲसेटचं व्हॅल्युएशन जर करायचं ना तर त्याच्यातनं कॅश फ्लो असावा लागतो. म्हणजे आपण डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथडनी त्याचं व्हॅल्युएशन करतो की पुढे ह्याच्यातनं काय उत्पन्न मिळणार आहे याच्यावरनं त्याची व्हॅल्यू करतो. स्थावर मालमत्तेमध्ये सुद्धा त्याचं भाडं किती मिळेल अशा प्रकारे त्याचं रेटेबल व्हॅल्यू आपण काढतो, त्यांनी व्हॅल्युएशन करता येतं. सोन्याला कॅश फ्लो नाही, त्यामुळे सोन्याला व्हॅल्युएशन तसं करताच येत नाही. तर सोनं हे एक पर्यायी चलन म्हणून त्याच्याकडे बघितलं. पण एक गोष्ट नक्की आहे की त्याचा साठा मर्यादित आहे. नवीन सोनं तयार करणं हे परवडणारं नाही. करता येईल पण त्याला खर्च खूप जास्त येईल सध्याच्या भावापेक्षा. तर त्यामुळे स्टोअर ऑफ व्हॅल्यू असं ज्याच्याकडे बघतो, करन्सीला पण आपण स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणतो, कारण त्याच्या मागे कुठली तरी शक्ती उभी असते. म्हणजे ज्याच्या हातात बंदूक त्याची नोट मी स्वीकारणार असं त्यातला भाग असतो. आणि इथे सुद्धा मग म्हणजे हाच विषय थोडासा पुढे गेल्यानंतर ग्लोबल सुप्रीमसी याच्यात अमेरिका आणि चीन यांची टक्कर होणार आहे आणि त्यामुळे रिझर्व्ह करन्सी कायम अमेरिकेचीच राहील असं पण मानण्याचं कारण नाही. तर त्यामुळे ही जर रिझर्व्ह करन्सी बदलली, मगाशी मी म्हटलं की गेल्या 500 वर्षात 16 वेळा रिझर्व्ह करन्सी पण बदलली गेली. आधी डच होते, मग फ्रेंच आले, मग इंग्लिश आले. तसं इंग्लंडकडनं अमेरिकेकडे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी रिझर्व्ह करन्सीचा मान तिकडे गेला. तर अमेरिकेकडनं हा मान चीनकडे जाणार असेल तर आपल्याला विचार खूप वेगळ्या प्रकारे करावा लागेल. हा विचार आपल्याला करता येईल की नाही, तेवढी आपली उडी आहे की नाही हे सुद्धा मला माहित नाही. तर त्यामुळे ट्रेड वॉर्स, करन्सी वॉर्स, आणि मला वाटतं ह्याच्यातनं सुटका नाही आहे, हे इनएव्हिटेबल आहे. कुठलाही नंबर 2 जो असतो त्याला नंबर 1 व्हायचंच आहे. तो दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन का होईना तिथे नंबर 1 व्हायचा प्रयत्न करणार. तर त्यामुळे या करन्सीच्या समोर सोन्याकडे बघितलं पाहिजे. आर्थिक आणीबाणी म्हणजे काय आणि ते करता येईल की नाही मला कल्पना नाही आहे, तर त्यामुळे
मला वाटतं ह्याच्यावर भाष्य आपण करणं थोडंसं ढगात गोळ्या मारण्यासारखं होईल, ते मी तरी टाळण्याचा विचार करेन. डॉक्टर मोहन आगाशे यांना काही प्रश्न विचारायचे. तुमचा माईक डॉक्टर. एकच शेवटचा प्रश्न असा आहे, पूर्वी गुंतवणूक करणारी लोक म्हणजे ज्यांच्याकडे पैसे शिल्लक आहेत गुंतवणूक करायला अशीच करतात, हो ज्यांचा हातावर पोटे ते करू शकत नाही. बरोबर आहे. पूर्वी या लोकांचं प्रमाण किती होतं आणि आज या लोकांचं प्रमाण काय आहे? बरोबर. अजून थोडा झूम आउट करू याच्यात ना, आणि आपण म्हणू की पूर्वी आयुष्यमान किती होतं, म्हणजे साधारण 61 एखाद्याची साजरी झाली तर फार मोठं असायचं. आता सहस्रचंद्र दर्शन आपण आजूबाजूला सहजासहजी बघतो. म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी आपले लाईफ एक्सपेक्टन्सी 38 होती ॲव्हरेज, ती आज 68 झाली. आणि मध्यम वर्गातल्या लोकांमध्ये 75, 80, 85 हे आता अगदी सहजासहजी बघायला मिळतं. म्हणजे पूर्वीची परिस्थिती अशी होती की 30-35 वर्ष काम केल्यानंतर पेन्शनीत 5-10 वर्ष काढली तर पुष्कळ झाली. आज पेन्शनीत किंवा रिटायरमेंट नंतर 15-20 वर्ष पेन्शन मिळत वर्षाचा नाही. विचार 15-20-25 वर्षाचा विचार करावा लागतो. आणि ज्यांना पेन्शन मिळत नाही त्यांना उत्पन्न चालू असतानाच त्याची तरतूद करावी लागते. तर त्यामुळे पूर्वीपेक्षा आणि आजमध्ये फरक पडलाय. दुसरं, आपल्याकडे मध्यम वर्ग जो आहे किंवा आपण म्हणू की जे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा लाभ मिळणारे हे साधारण 15 ते 20 कोटीपर्यंतच्या लोकसंख्येला हा लाभ झालेला आहे. आणि तो पुढच्या 10-15 वर्षात 30-35 कोटी लोकांपर्यंत जाऊन पोहोचेल अशी हे संकट येण्यापूर्वीची कल्पना होती. त्याच्यात काही 2-5 वर्षांनी पुढे मागे झालं तर नवल नाही. पण मध्यमवर्गीय माणसाला ही काहीतरी मला तरतूद करायची आहे, माझ्याकडे 4 पैसे पाहिजेत, ही गोष्ट असते. आणि तर मला वाटतं भारतातल्या 25-30% लोकांकडे तरी ही जरूर आहे. आणि त्यांच्याकडे ते 4 पैसे त्यांच्या गाठीला आहेत. ते कसे सांभाळायचे, कसे वाढवायचे हा विचार त्यांना करणं आवश्यक आहे. आता तुम्ही म्हटलं त्यानुसार 2 नंबरचा देश हा 1 नंबरला येण्याचा प्रयत्न करेलच. तर बऱ्याच ठिकाणी आता बोललं जातं की चायनाला बॉयकॉट करा, चायनाच्या गोष्टी टाळा, ऑटोमॅटिकली बऱ्याचशा गोष्टी चायनाच्या हातातून निघून जातील. तर अशा पद्धतीच्या व्यवहारातून चायनावरती खास करून काही फरक पडेल का, चायनाच्या अर्थव्यवस्थेवरती, आणि त्याचा परिणाम अख्ख्या जागतिक अर्थव्यवस्थेवरती काही होईल का? हा भाग काही ना काही प्रमाणात होत जाणार आहे. म्हणजे एकाची शक्ती खूप वाढत गेल्यावर दुसरे त्याच्यापासून काही प्रमाणात लांब जाणार. अमेरिका, जपान, कोरिया यांनी गेल्या 20 वर्षात चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. आज ते विचार करतात की तिथे तेवढी गुंतवणूक ठेवणं योग्य आहे का नाही. आपण म्हणू की 90च्या दशकाच्या आधी रशिया आणि अमेरिका असे 2 गट होते जगात. कोल्ड वॉरचे जे दिवस होते तेव्हा. आता एका बाजूला चीन, एका बाजूला अमेरिका, अशा प्रकारचे गट काही ठिकाणी होताना दिसत आहेत. म्हणजे आपण 5G ची जी टेक्नॉलॉजी आहे त्यातले बरेच पाश्चिमात्य देश म्हणतात की आम्हाला चीनची 5G टेक्नॉलॉजी नको, आम्हाला आमची पाहिजे. आपण म्हणू की चीन म्हणतं तुमचं गुगल मला नको, तुमचं फेसबुक आमच्या इथे करायला परवानगी नाही. तर ही एक विभागणी किंवा ही एक डिव्हिजन जगात काही ना काही प्रमाणात होत चाललेली आहे. ते म्हणतात आमच्याकडे अलिबाबा आहे, आमच्याकडे टेन्सेंट आहे, आम्हाला तुमचं ई कॉमर्सची जरूर नाही आहे. तर ही कोल्ड वॉर सारखी परिस्थिती पुन्हा काही प्रमाणात निर्माण होईल का असं काही जणांना वाटतं. काही जण म्हणतात की एवढे आता त्यांचे लागेबांधे झालेले आहेत, सप्लाय चेन सगळ्या झालेल्या आहेत की 5तल्या 2 कंपन्या जगातल्या काही ना काही गोष्ट चीनमधनं घेतल्याशिवाय त्यांचा धंदाच चालू शकत नाही. टेस्लाला जर स्वस्त गाडी तयार करायची असेल तर चायनामध्ये
गिगा फॅक्टरी त्यांची आता तयार झाली, तिथे त्यांचं उत्पादन पण चालू झालं. तर ह्याच्यात सुद्धा हा लंबक दोन्ही बाजूला आपल्याला जाताना दिसेल. कधी सगळे एकच आहेत, आपण सगळे भाई भाई आहोत अशा पद्धतीने पण ते वागतील. कधी एकमेकांवर संबंध तोडूया, तुमच्या कंपन्या आमच्याकडे लिस्टिंग करायला अलाउड नाही, अशा प्रकारच्या गोष्टी होतील. पण हे जेव्हा दोन समोरासमोर येतात तेव्हा सगळं सामोपचारानेच होईल आणि सगळं कॉम्प्रोमाइजनी संपेल असं मानायचं कारण नाही. कुठेतरी तो प्रश्न येतो की मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ. आणि बऱ्याच वेळेला ते इगोनी या गोष्टी केल्या जातात. त्यात एक तुम्ही मोठा फरक बघा की एका बाजूला लोकशाही आहे, दुसऱ्या बाजूला हुकुमशाही आहे. हुकुमशाहीमध्ये सुद्धा निवडून येण्याचं एक सगळं नाटक करायला लागायचं. आता ते म्हणतात की फॉर लाईफ आम्ही इथे प्रीमियर प्रेसिडेंट हे केलेले आहेत. तर त्यामुळे ह्या गोष्टी कशा बदलत जातील हे माहीत नाही. पण त्यात सगळं नुसतं छान गुण्यागोविंदाने राहील असं मानणं थोडंसं भाबडेपणाचं होईल असं वाटतं मला. मग आता मी थोडंसं ग्लोबल टू पुन्हा लोकल येतो. कोरोनाच्या आधी 100 रुपयाचं विभाजन आपण जर समजा सेव्हिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर केलं असतं तर त्या 100 रुपयाच्या विभाजनामध्ये कोरोना नंतर आता कसा फरक पडला. अनिल चव्हाणांचा प्रश्न आहे की 100 रुपयाचं विभाजन आता कोरोना नंतर मी जर माझ्या पेन्शनसाठी काही करायचं असेल तर ते किती प्रमाणात आता बदलावं लागेल. बरोबर. मला वाटतं तो वन साईज फिट्स ऑल असं ते गणित नसणार आहे आणि प्रत्येकाने आपापल्या मापाचे कपडे करावे लागणार आहेत. थोडं माप कमी जास्त होणार आहे या कोरोनामुळे, ही गोष्ट खरी आहे. पण माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येकाने एक आपला फायनान्शियल प्लॅन बनवणं आवश्यक आहे. फायनान्शियल प्लॅनमध्ये आपण असं करतो की पुढच्या आजपासनं पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं जे आपलं आयुष्यमान आहे, 40 वर्षाचं, 50 वर्षाचं, त्याचा एक आपण आराखडा तयार करतो. आणि हा आराखडा म्हणजे असं कोणी मानायचं कारण नाही की आय कॅन प्रेडिक्ट व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन द नेक्स्ट, पुढच्या 50 वर्षात काय होणार आहे मी प्रेडिक्ट करतोय असा त्याचा अर्थ नाही. पण माझी एक त्याच्यात योजना तयार होते. म्हणजे मी त्याला म्हणेन की मला जर प्रवासाला जायचं असेल तर मी त्याचा एक नकाशा तयार करतो. मॅप आणि जर्नी याच्यामध्ये फरक असतो. जर्नी हा एक्झॅक्टली मॅपप्रमाणे कधी होत नाही, पण नकाशा असण्याचा फायदा असतो. त्यांनी दिशा माझी चुकत नाही ना हे मला नक्की कळतं. मी कधी माझा वेग जास्त असेल, कधी माझा वेग कमी असेल, पण एक मला आधारासाठी या नकाशाचा खूप उपयोग होतो. तर तसा जर मी हा प्लॅन बनवला, आणि हा प्लॅन बनवणं म्हणजे इंटरनेटवर पण तुम्हाला खूप फायनान्शियल प्लॅनिंग स्वतः करण्याची सुद्धा टूल्स अवेलेबल आहेत. ते नसेल तर तुम्ही असं करून देणारी मंडळी आहेत. जसं टॅक्सचं रिटर्न भरून देणारी मंडळी आहेत, तसं फायनान्शियल प्लॅन बनवून देणारी मंडळी आहेत, CFP झालेली. तर ते तसा प्लॅन बनवू शकतील. त्या प्लॅनमध्ये आपण आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांनी स्वतःचं डोकं घालणं पण आवश्यक आहे. म्हणजे आपण असं करत नाही की आर्किटेक्टला घर बनवायला सांगितलं आणि मग मी एक दिवशी अचानक जाऊन राहायला लागलो. आपण त्या ड्राफ्ट प्लॅनमध्ये 10 वेळा पुढे मागे करतो, कारण आपल्याला वापरायचं आहे, ते आपलं आयुष्य आहे, आपलं कम्फर्ट आहे. तसंच हा जो फायनान्शियल प्लॅन आहे तो आपण आपलं कुटुंब आणि फायनान्शियल प्लॅनर या दोघांनी मिळून जर केला तर त्यातले जे निर्णय घेताना वेगवेगळे ट्रेड ऑफ करावे लागतात, त्या ट्रेड ऑफचा आपल्याला अंदाज येईल आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यायला लागेल. पण हे जरी सगळं असलं तरी सध्याच्या परिस्थितीत थोडंसं जास्त सावधगिरीचा पवित्रा घेणं आवश्यक आहे. म्हणजे माझ्याकडे इमर्जन्सी फंड 10% असेल तर तो 15% करायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी माझी लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट ही 60 असेल तर ती 55 किंवा 50 वर आणायला पाहिजे. परिस्थिती बदलल्यानंतर किंवा बदलण्याची थोडी नांदी मिळाल्यानंतर पुन्हा मी याचं दिशा बदलू शकतो. पण आत्ता जास्त लिक्विडिटी, जास्त सेफ्टी ह्याचा प्रपोर्शन वाढवणं आवश्यक आहे.
आरोग्यासाठी तरतूद वाढवणं आवश्यक आहे, कारण येणारे आजार, वाढणारा खर्च याची प्रत्येकाने स्वतःलाच सोय करणं गरजेचं आहे. त्यामुळे आरोग्य विमा आणि मेडिक्लेम पॉलिसीचं कंट्रीब्युशन आपल्याला वाढवणं गरजेचं आहे, कारण कॉस्ट आर एस्केलेटिंग ॲट मोर दॅन 15% पर इयर हेल्थ. त्याच्यामध्ये एक विचार असा करा की आपली आधीची पॉलिसी असेल तर त्याच्या जोडीला एक टॉपअप पॉलिसी घेता येते आणि त्यामुळे आधीची पॉलिसी आपली आहे तशीच राहते, टॉपअप पॉलिसी स्वस्त पडते, तर तसा विचार करायला पाहिजे. आता शेवटचा प्रश्न मी समीरकडे जातो. समीरचे काही प्रश्न आहेत तर त्याला सांगतो. समीर. सर, आर्थिक नियोजन कार या क्षेत्राबाबत जर आपण विचार करायचा झाला तर अजून जसं डॉक्टरचा सल्ला घेणं कॉमन झालेलं आहे, तसं आर्थिक नियोजनकाराकडे जाऊन सल्ला घेणं किंवा त्याच्यासाठी त्या सल्ल्याबाबत फी देणं ही गोष्ट तितकीशी अजून कॉमन झालेली नाहीये. मग लोकांना काय आवडतं की तुम्ही सल्ला देता त्या बदल्यात तुम्ही अजून ते म्युच्युअल फंडच्या योजना किंवा इन्शुरन्स स्कीम्स ह्या तुम्ही जर आम्हाला विकत असाल तर त्याच्यातनं पण तुम्हाला कमिशन मिळणार आहे, सो तेच तुम्ही घ्या. बट वेरॅज अशा प्रकारच्या रचनेमध्ये होतं काय की हाय कमिशन प्रोडक्ट गळ्यात मारली जातात. सो इथून पुढच्या काळात जर आपल्याला जाणवणार असेल की मी आजारी आहे, माझे आर्थिक नियोजन व्यवस्थित होत नाहीये, तर अशा प्रकारे प्युअर फायनान्शियल सल्ला देणाऱ्या लोकांकडे येण्याचा ट्रेंड वाढेल का आणि त्या मार्केटमध्ये काय होईल याबद्दल जर सांगितलं तर फार बरं होईल. आजारी पडण्याची वाट बघण्याचं कारण नाही, आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनवरती जास्त भर दिला तर जास्त चांगलं आहे. की मी आजारी पडू नये यासाठी काय केलं पाहिजे, ते खूप स्वस्त पडतं. तर आणि म्हणजे प्रत्येकाला हा बदल रुचेल पचेल की नाही माहीत नाही, पण काही लोकांना तो पटायला लागलाय. विशेषतः सेबीनी डायरेक्ट प्लॅन्स केल्यामुळे मी कमिशन देऊनच म्युच्युअल फंड घेतले पाहिजेत असं नाही आहे. तर त्यामुळे मी असं करू शकतो की मी डायरेक्ट प्लॅन्समध्ये माझी गुंतवणूक करीन आणि मी फी देऊन माझा जो सल्ला पाहिजे तो मी घेऊ शकतो. तर त्यामुळे सगळीकडे पॅकेज डीलसाठीच जायला पाहिजे असं नक्की नाही आहे. त्याची जसजशी किंमत कळत जाईल तसतसा हा बदल होत जाईल. बरोबर. ओके, मी शेवटचा प्रश्न विचारतो मंदार सरांना. मंदार गद्रे आपल्याबरोबर आहेत. मंदार सर. लोकांची इन्व्हेस्टमेंट वाढेल का कमी होईल? आवाज सुरुवातीचं वाक्य गेलं तुमचं. सॉरी. यापुढे रिअल इस्टेट प्रॉपर्टीज मध्ये कमर्शियल रेसिडेन्शियल लोक इन्व्हेस्ट करतील का? हा ट्रेंड थोडासा डिक्लाइन होईल? नाही, फरक पडत जाणारे. एकतर स्वतःच्या वापरासाठी जेव्हा माणूस घेतो ती गुंतवणूक तर काही कमी होणार नाही आहे. घेऊन भाड्याने देण्यासाठी जी आहे त्या गुंतवणुकीला काही प्रमाणात चिमटा बसू शकेल असं धरायचं मानायचं कारण आहे. म्हणजे एकतर ज्या पद्धतीची मागणी आहे त्याच्यापेक्षा पुरवठा खूप जास्त आहे आणि हा पुरवठा सुद्धा ज्या प्रकारची मागणी आहे त्या प्रकारचा पुरवठा नाही आहे. म्हणजे 2 बेडरूमला मागणी असेल पण 3 बेडरूमचा माल तयार असेल तर तिथला एक मिसमॅच आहे. आत्ताच्या वर्क फ्रॉम होममुळे एकदम सगळ्यांना असं वाटायला लागलं की इवन ऑफिसेससाठी तेवढ्या जागा भाड्याने घेतल्या जातील का जाणार नाहीत. तर मला वाटतं वर्क फ्रॉम होममध्ये सुद्धा अडचणी पुष्कळ आहेत आणि प्रत्येकाकडे तेवढी जागा असते की नाही हा एक विषय आहे. घरी राहून काम करणं सगळ्यांना सोपं आहे असं मानायचं कारण नाही. आज एकदम तो पेंडुलम तिकडे गेल्यासारखं वाटतं, पण याचा अर्थ पुढचे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष काही प्रमाणात मागणी घटलेली राहू शकेल. तसं तुम्ही बघितलं तर रेसिडेन्शियल प्रॉपर्टीची मागणी 2013-14 नंतर घटलेलीच राहिलेली आहे. गेली 6-7 वर्ष त्याच्यात मंदीसारखी परिस्थिती आहे. कमर्शियलमध्ये थोडं थोडं वाढायला लागलं होतं, त्याला एक थोडा ब्रेक लागेल, पण मला वाटत नाही सगळी ऑफिसेस घरनं चालायला लागतील किंवा सगळ्या फॅक्टऱ्या घरनं चालायला लागतील एवढा बदल होईल असं वाटत नाही. आता वेळेच्या मर्यादेमुळे मला त्या सगळ्या गोष्टीचा इथं
थांबावे लागतात. फक्त एक छोटीशी पुढच्या कार्यक्रमाची मी अनाउन्समेंट करतो. पुढच्या 30 मेला याच प्रबोधन संवादमध्ये आपण भेटणार आहोत भरत दाभोळकर यांना, आणि विषय आहे आता ग्राहक कसा विचार करेल. आता आपण अर्थकारणाबद्दल बोललो, या अर्थकारणामुळे होणारा परिणाम ग्राहकांवरती कसा होईल या संदर्भात पुढच्या शुक्रवारी आपण भरत दाभोळकरांना भेटूया इथंच 5 वाजता. तर आपल्या मित्रांना देखील इथे घेऊन या आणि पुन्हा एकदा आपण इथे भेटूया. धन्यवाद. थँक्यू भरत, थँक्यू एव्हरीवन. चला बाय. थँक्यू. बाय. थँक्यू.